बार्शी टाकळीतील बंद पडलेल्या किसान जिनिंगमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। फरार आरोपीला भोपाळहून अटक करत पोलिसांनी मॅफेड्रॉन ड्रग्ज साखळीवर निर्णायक कारवाई केली आहे। दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी बार्शी टाकळी येथील बंद पडलेल्या किसान जिनिंगमध्ये अंमली पदार्थ तयार होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकत 5 आरोपींना अटक केली होती। कारवाई दरम्यान तब्बल 5 किलो 548 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज तसेच त्याच्या निर्मितीसाठी लागणारे केमिकल आणि साहित्य असा सुमारे 2,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। या प्रकरणात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना अद्याप न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा अकोला करत असताना ड्रग्ज तयार करण्यामागील मोठी साखळी समोर आली। अटक आरोपी जतीन जगमोहन दोषी याच्यासोबत संगनमत करून फरार असलेला मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन हा ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारे केमिकल मुंबईहून बार्शी टाकळीतील फॅक्टरीमध्ये पाठवत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 24 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी भोपाळ येथून या फरार आरोपीला ताब्यात घेत अटक केली। त्याला बार्शी टाकळी न्यायालयात हजर केले असता 28 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। आता या आरोपीकडून ड्रग्ज तयार करण्यामागील संपूर्ण नेटवर्क, पुरवठा साखळी आणि इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे।